बाबासाहेबांच्या पुतळ्याचा बुटाचा भाग नोएडातून मुंबईत दाखल झालाय। बुटाच्या भागाचा आंबेडकरी अनुयायांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। बाबासाहेबांच्या भव्य पुतळ्याची उंची 350 फूट इतकी आहे। तर इंदू मिल येथे बाबासाहेबांचं भव्य स्मारकाच्या कामाला आता वेग आलाय। याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूयात। आपल्या सोबत रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने आज स्वागत करण्यात आलंय? आम्हाला रात्री उशिरा माहिती मिळाली की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दादर या ठिकाणी जे स्मारक होतंय त्या स्मारकाचा जो बाबासाहेबांचा पुतळा आहे तो 350 फुटाचा आहे। त्या पुतळ्याचा बुटाचा एक भाग म्हणजे एका बुटाचे 3 भाग असे आलेले आहेत। त्यापैकी पहिला एक भाग ठाणे नगरीत त्याचं भव्य प्रमाणात संपूर्ण आंबेडकरी जनता गट तट समाज एकत्र येऊन गटातटाचं कुठलंही राजकारण न करता सर्व लोक आम्ही या पुतळ्याच्या एका फुटाच्या एका पार्टनं जे आलेलं आहे त्याचं भव्य स्वागत केलेलं आहे। अतिशय उल्हासामध्ये जल्लोष करण्यात आलेला आहे। या ठिकाणी कॅडबरी जंक्शन पासून पुढे जे चालत आहे फार मोठा जंक्शन म्हणजे पुष्प वगैरे उधळून फटाक्याच्या आतिषबाजीने सुरुवात केलेली आहे। ठाणे नगरीमध्ये फार मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत सर्व उपासक उपासिका यांनी केलेलं आहे। आपण बघितलं तर जवळपास 2 दशक या ठिकाणी उलटून गेलेत, पण मात्र 2025 मध्ये हे स्मारक पूर्ण होणार होतं, पण आता 2026 मध्ये हे स्मारक पूर्ण होणार आहे असं राज्य सरकारने सुतोवाच केला आहे। येत्या 14 एप्रिल रोजी हे स्मारक पूर्ण होणार आहे अशी आशा या ठिकाणी आंबेडकरी अनुयायांना वाटत आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।